नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। अकोला जिल्ह्यात काल 17 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली असून परीक्षा केंद्रांवर पालकांचा तणाव स्पष्टपणे दिसून आला। नीट पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाला असून त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। काही विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून टोकाचे पावले उचलल्याच्या घटनांमुळे या परीक्षेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे। दरम्यान राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत रविवारी 21 जून रोजी अकोला शहर आणि मूर्तिजापूर येथील एकूण 17 केंद्रांवर दुपारी 2 ते सायंकाळी 6:15 या वेळेत परीक्षा घेण्यात आली। परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली। प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांपेक्षा पालक अधिक चिंतेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शिवाजी महाविद्यालय परीक्षा केंद्राला भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। नीटचा दुसऱ्यांदा पेपर होत आहे, पण माझं मत असं आहे की जे काही मुलं तर आता माझ्या अनुभवानुसार काही जणांनी परीक्षाच दिली नाही, कारण या 2 महिन्यामध्ये काय झालं, एका महिन्यामध्ये ते विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले, त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे सर। आता बरेचसे माझ्या मुलीच्या सोबतच्या 2 मुली आहेत, त्यांनी म्हणजे एक्झामच देऊन राहिले आहेत, त्यांचं जे मानसिकता आहे ते तयारच नाही होत आहे। आता माझी मुलगी तरी आता गेलेली आहे, तिचं रिपीट आहे यावर्षी आणि त्याला केलेला आहे अभ्यास तिनं, पण विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आणि पालकांचा आणि पुऱ्या समाज व्यवस्थेचा या गोष्टीवर विश्वास उडलेला आहे। जे शिक्षण तज्ञ आहेत हेच जर एवढे घोटाळे करत असतील तर सामान्य माणसाचा या गोष्टीवर विश्वास उडतो सर। वेळ पुरेसा मिळालाच नाही ना। विद्यार्थ्यांनी काय केलं की काही जे 90% विद्यार्थी आहेत ते विचारातच राहिले गेले, जे काही ज्यांची बुद्धिमत्ता थोडीशी स्ट्रॉंग आहे, 10 ते 20% मुलांनी अभ्यास केला, परत ते जोमाने भिडले, पण बरेचसे विद्यार्थी डिप्रेशन मध्ये होते। त्याच्यामध्ये आम्हाला तर पूर्ण भीतीचं वातावरण वाटून राहिलं की याच्या अगोदरही असंच पेपर फुटत राहून राहिले आणि गरिबाचे लेकरं अभ्यास करून वर्षभर 2 वर्ष अभ्यास करतात आणि शेवटी त्याच्या हाती निराशा येते, त्याच्यामुळे सुसाईड वाढले आणि डिप्रेशन मध्ये लेकरं जातात। तरी याचं सरकारवर काहीच लक्ष नाही आहे। त्याचा पूर्ण या पेपरचा धंदा होत आहे। 2-2, 10-10 लाखात पेपर विकले जातात। गरीब लोकांनी काय करायचं याच्यावर सरकार शासन काहीच लक्ष देत नाही। योग्य तर नाहीच आहे। पहिले एक वेळ मन परीक्षा दिल्यानंतर तर त्यातून मन उतरलं तर त्या मुलाला त्याच भागात अभ्यास करताना खूप त्रास जाते। त्या पहिले म्हणजे त्यात 8-10-15 दिवस समजा त्याचं मन हे करासाठीच टाइम हे लागला की नाही बेटा होत असते, असं आहे तसं आहे, आपण करू, कसं तरी ते मन धारणा करून कसं पोचवलेलं आहे। आता पहिल्या पेपर मध्ये जे अभ्यास झालेला तो या 1 महिन्याच्या होऊ शकत नाही, तेवढा मन कसं हे झालेलं आहे।